तर सुप्रभात मित्रांनो, आज आपण नवीन व्लॉग घेऊन आलेलो आहे आणि आजचा व्लॉग थोडा स्पेशल असणार आहे कारण आज आपण बाईक ट्रिपवर नाही आहे, तर आज आपण चाललो आहे टाटा पंचवर. A few minutes later. गणपती बाप्पा चला. आता आपण त्रिमूर्तीला थांबलो इथे पळसपेठे जस्ट पुढे आणि नाश्त्यासाठी थांबलोय. तर नाश्त्यासाठी आम्ही हे मागवलं. तर इकडे 3 प्लेट वडा, एक मिसळ पाव आहे, एक थालीपीठ आणि पास्ता. तो ओळख करून देतो सगळ्यांची. तर ही माझी बायको श्रेया, हा देवेंद्र, ही देवेंद्राची बायको प्रतीक्षा आणि ही आपल्या सगळ्यांची लाडकी कृपाली. ओके, तर आपण चाललो अलिबागला आणि इथे बघू शकतो या हॉटेलला युजली जास्त गर्दी नसते, बट आज जास्त रस आहे. बहुतेक आज सगळेच अलिबागला चाललो असं वाटतंय. तो आम्ही आता आमचा नाश्ता कम्प्लीट करतो, नंतर भेटू आपण. A few minutes later. नाश्ता केलेला आहे आणि आता इथून पुढच्या प्रवासाला निघणार आहे. 11 वाजायला आलेत तरी आपण अजून अलिबागला पोहोचलेलो आहे. पळसपेच्या पुढे त्रिमूर्ती आपण तिथे थांबलोय नाश्त्यासाठी आणि इथून जवळजवळ 60 किलोमीटर दाखवत आहे. तर बघू आता 1.5 तासामध्ये आपण पोहोचतोय की नाही. आणि आज ज्या प्रकारे इथे गर्दी बघितली आपण, असं वाटतं अलिबागला ट्रॅफिक नक्की भेटणार आहे आपल्याला. तर स्टे ट्यून पुढच्या ब्लॉगसाठी. पुढे अलिबागला ट्रॅफिक मिळणार की नाही आम्हाला. ओके, बाय. आरासही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी गा गा पब्लिक गा सब सगळे श्रेया घोषाल कोंबलेत मी गाडी. अरे हे गाणं ऐकलंय मी किती वेळा ऐकवलंय मी तुला. स्पर्शाना घेऊन ये तू अनुरागी रसरंगी होऊन ये तू नाजुकशी होऊन ये तू. इतने में इतना ही नाचेंगे. खाली फुकट का कंटेंट हम नहीं देंगे. A few minutes later. प्रीतीचा बहर बघ आला, प्रीतीचा बहर बघ आला. कडक टक डंग डंग. होतो मी एक अनामिक भटकलेला, तू आलीस अन जगण्याला अर्थ नवा आला. प्रीतीचा बहर बघ आला, हा वेळ लावणी गेला. डंग टक 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 डंग टक 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 डंग टक टक.
बाईक असेल तर ओव्हरटेक तरी मारता येते. तर अपडेट द्यायचा होता. वाजलेत आता 11:15. आम्ही अजून अलिबाग एंटर केलेलं आहे आता आणि ते मॅपमध्ये दाखवते ट्रॅफिक आहे. तर अजून आम्हाला ऑलमोस्ट 1 तास पकडा. 19 किलोमीटरसाठी 1 तास लागणार आहे. इस्टिमेटेड टाइम गुगल दाखवते 12:30. पण विचार केला आम्ही पोचू 11पर्यंत. नंतर थोडा वेळ बीचवर फिरू आणि नंतर परत येऊन थोडं रेस्ट करू. आता बहुतेक डायरेक्ट जेवून झोपणार आहेत सगळे, खास करून आमचे रायटर डायरेक्ट अलिबागला झोपणार आहे आणि नंतर संध्याकाळी उठून अलिबाग डायरीज लिहायला चालू करणार आहे. तर आपण आता इथे पोचलेलो आहे वर्सोली बीचच्या इथे आणि 1 वाजला आता. आपल्याला ॲक्च्युली 12पर्यंत टार्गेट ठेवलेलं आपण की पोचायचं आहे, पण आपलं निघायला लेट झालं. आपण ऑलमोस्ट 9 वाजता ठाण्यावरून निघालो, त्यामुळे आरामात येत होतो. म्हणजे ट्रॅफिक पण होतं थोडंफार. आज बहुतेक जास्त मंडळी जी आहे ती पिकनिकला निघाली आहेत अलिबाग साईडला, कारण अलिबागला येताना आम्हाला बऱ्याच गाड्या ज्या होत्या त्या अलिबाग टुवर्ड्स चाललेल्या. ओके, तर आम्ही इथे आलो आहे वर्सोली बीचच्या इथे. वर्सोली बीच इथून हार्डली 5 मिनटं अंतरावर आहे, वॉकेबल डिस्टन्स आहे. आणि आम्ही आता जिकडे थांबलो आहे हे वर्सोली बीचच्या अगदी लागूनच आहे. ही जी प्रॉपर्टी आहे ती. आणि आम्ही ॲक्च्युली टोटल 5 जण आहे. सुरुवातीला आम्ही 7 जण होतो, पण लास्ट मोमेंटला MDदा आणि वहिनींचं प्लॅन कॅन्सल झाला, त्यामुळे ती लोक येऊ शकले नाहीत. पण बघू आता नेक्स्ट टाईम आता कधी परत आम्ही ट्रिप प्लॅन करतो आहे. आमच्या सर्कलमध्ये ना हे जे प्लॅन्स असतात ना हे असे अचानक भयानक असतात की आमचं लास्ट मोमेंटला कुठेतरी प्लॅन बनतो आणि मग आम्ही निघतो सगळे. नाहीतर जर कॅन्सल झाला मग तो कॅन्सल होतो सरळ. तर बघूया आपण प्रॉपर्टी दाखवतो तुम्हाला आम्ही जिथे थांबलो ते कशी आहे. तिकडे आपण ॲक्च्युली 5 जण आहे. तर 5 जणांसाठी आपण 2 रूम बुक केलेला आहे तिकडे. तर हा जो फर्स्ट रूम आहे तो हा असा आहे. इकडे सिंगल रूम आहे. इकडे ॲक्च्युली कॉमन बाथरूम आहे एका रूमसाठी. आणि ही जी रूम आहे ना या रूममध्ये काय बाथरूमची सोय नाही. ओके, इथे फक्त झोपण्यासाठी वगैरे. आणि दुसरी एक रूम आम्ही जी बघितली आहे ना त्यामध्ये तुम्हाला वॉशरूम दिलेलं आहे त्यांनी. ओके, तर ही आहे सेकंड रूम आपली. तर ही एवढी आहे. ह्याच्यामध्ये AC आहे आणि इकडे वॉशरूम आहे. तर ॲक्च्युली ही प्रॉपर्टी जी आहे ना ती कुठली एखादी फॅमिली जॉईंट फॅमिली कुठे पिकनिकला येत असेल तर त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. कारण इथे ऑलमोस्ट तुम्हाला हा पूर्ण बंगला मिळू शकतो जर तुमची मोठी फॅमिली असेल. इथे आय गेस 5 रूम्स आहेत. इथे खाली 3 आहेत आणि वरती 2 आहेत. वरती आम्हाला ॲक्च्युली आता जायला नाही मिळणार कारण ते मागच्या साईडने एंट्री आहे, बाहेरून एंट्री आहे ती. आणि सध्या आम्ही ह्या 2च घेतल्या त्यामुळे आम्हाला या 2च रूमचा ॲक्सेस आहे. आम्हाला जो हॉल भेटला आहे ना हा आमचा हॉल एवढा मोठा आहे. 2 रूमला कनेक्टेड आहे. ओके, समोरासमोर या 2ही रूम आहेत. Happy Friendiversary. तर आता आपण ॲक्च्युली चाललो आहे अलिबाग सिटीमध्ये कारण प्रॉब्लेम झाला आहे. आपण मगाशी बीचवर गेलो, जेवलो तिथे आणि नंतर आपण बीचवर पाण्यामध्ये उतरलेलो थोडा वेळ आणि नंतर विचार केला त्यानंतर पाण्यात थोडा वेळ उतरू, थोडंसं मजा करू आणि नंतर सोफा राईड करायचा होता. पण मी ज्या बॅगमध्ये कवरमध्ये माझा फोन ठेवलेला तो पूर्ण फोन मी ॲक्च्युली खिशात ठेवलेला आणि मला वाटलेलं की कुठेतरी तो एक वॉटरप्रूफचं काम करेल केसिंगचं. पण प्रॉब्लेम असं होता की साईडला जो होता ना जो पाऊस तो लिकेज होता आणि ते मला माहीत नव्हतं. त्यामुळे ते पाणी त्यामध्ये गेलं आणि माझा फोन आता पूर्ण डेड आहे. तर आता आम्ही चाललो आहे अलिबाग सिटीमध्ये आणि आता बघू इथे नियर बाय. आता ॲक्च्युली त्याला व्यवस्थित आम्ही फोन गरम केला आणि प्रे करतोय की जेणेकरून कुठेतरी माझा जो फोन आहे तो चालू हो, कारण त्यामध्ये खूप सारा डेटा आहे आणि माझं वर्क रिलेटेड सगळं त्याच्यामध्ये. तर होप्स तो फोन चालू झाला पाहिजे. आणि त्यानंतर मग आम्ही विचार केला की आता अलिबाग सिटीमध्ये चाललोच आहे
तर मग बाहेर जाऊ आणि मग फोनचं बघू, त्यानंतर मग तिथेच नाश्ता करू इव्हिनिंगला. त्यानंतर परत बीचवर एक थोडासा ग्राउंड मारू, फोटोशूटसाठी वगैरे जाऊ आणि बघू आता कसं काय पुढे होतं प्लॅनिंग ते. आणि आता अलिबाग सिटीमध्ये आम्हाला किती टाईम लागतो, फोन आज रिपेअर होऊन मिळेल की नाही अजून माहीत नाही. होप फॉर द बेस्ट, फोन रिपेअर झाला पाहिजे. 1 hour later. तर वाजले 6 आणि आपण आपला फोन दिलेला आहे रिपेअरिंगला. आता होप फॉर द बेस्ट की आपला फोन होईल. गॅरंटी तर नाही दिली आहे, ज्याच्याकडे रिपेअरिंगला दिलं आहे तो बोलला की समुद्राच्या पाण्याने फोन ओला झाल्यामुळे मे बी तो रिपेअर होईल न होईल त्याच्या हातात नाही, तो त्याचं काम करेल. आपण आता चाललो आहे वर्सोली बीचला, आपल्याला फोटोशूट करायचं आहे. आणि त्यासोबत बाय जशी बोलले आहे, बाय काय बोलले आहे तू? पाणीपुरी शेवपुरी खायला. येस, पाणीपुरी आणि शेवपुरी खायला. तर भेटू होत्या डायरेक्ट बीचवर. गर्दी जाऊ दे, भक्ती बघ. ए ते बघ पेगासिली होतं. असं नाही. कुठे तुला मागून फोटो काढायचं ते हाताकडे समोर बघ एवढे तर रात्रीचे वाजले 10:30. जेवण वगैरे झालेलं आहे. जास्त काही नाही, चायनीज खाल्लेलं. आता चायनीज मागवलेलं आम्ही. आणि मी तुम्हाला मगाशी जसं अपडेट दिलेलं, माझा फोन आम्ही ॲक्च्युली समुद्रामध्ये पाण्यामध्ये खेळायला गेलेलो तेव्हा माझा फोन भिजला आणि आता तो डेड झालेला आहे. तर मी प्रे करतोय की तो फोन चालू व्हावा. इथे मी ट्राय केलं, इथे काही झालं नाही. आता बघू, आता मी रिटर्न घरी जाईल तेव्हा तिथे ट्राय करेल, सॅमसंगच्या गॅलरीमध्ये जाईल. का मग त्यातला डेटा खूप इम्पॉर्टंट आहे. माझे जे फोटो आहेत किंवा ज्या व्हिडिओज असतील ज्या मी शूट केल्या आहेत त्या मला हव्या आहेत. त्या मला या ब्लॉगच्या पण काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये ज्या मला लागणार आहेत. आणि आता आमचा जो ॲक्च्युली प्लॅन होता, जेवण वगैरे झालं आहे सगळं, अंथरुणं पडली आहेत, पण अंथरुणं जी पडली आहेत त्यासोबत आम्ही एक नवीन गेम आज खेळणार आहे. तर तो आहे नवा व्यापार. आणि जुना मी सोडला, तो नवा व्यापार खेळ. तर नवा व्यापार. तर मला अशा प्रकारे बायकोने 10,000 रुपये दिलेले आहेत नवीन फोनसाठी. ही टोकन अमाऊंट आहे फक्त 10,000 रुपये. उद्याला EMI आपण नंतर घेऊ. तर आता मी हा फोन टाइमलेसला लावतोय. इथे 1000च्या नोटा आहेत, अस्तित्वात नसलेल्या 10,000च्या नोटा सुद्धा आहेत. या 10,000च्या नोटा ज्या अस्तित्वात नाही आहेत पण आहेत आपल्याकडे. कोणाला हवे असेल तर संपर्क साधा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे. तर तुम्ही आता एक काम करा, टाइम लॅप्स एन्जॉय करा. तोपर्यंत आम्ही खेळतो आमचा नवा व्यापार. The next morning. ओके, सो गुड मॉर्निंग मित्रांनो. वाजले सकाळचे 10:15 आणि काल रात्र आपण ॲटलिस्ट 2पर्यंत आपण व्यापार खेळत होतो. सगळे झोप आलेले होते. मी स्वतः सॅटर्डे जास्त झोपलो नव्हतो.
आणि आमच्या मॅडम या रेडी झालेल्या आहेत. गुड मॉर्निंग. तर बाकीचे पब्लिक ऑलरेडी उठलेले आहेत आणि इथे ॲक्च्युली आता आमचा रील बनवण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. ते इकडे सगळे रील बनवायला चालू केलेले आहेत. तर आता काय कोणती रील बनवणार आपण? आता पहिला हे दोघं असेल ना मग आपण ओके, तर रिंगा रिंगाची रील बनवणं चालू आहे. वन टू थ्री गो. किती मेहनत ती रील बनवताना. चला रिंगा रिंगा रोजेस करूया. कसं करायचं पण? कसं करायचं? रिंगा रिंगा रोजे अरे फक्त गोल गोल म्हणजे मला फक्त रिंगा रिंगा रोजे पॉकेट ते बोलायचं नाही, फक्त गोल 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 घुमायचं. ते काय आवाज नाही येणार. तुला येतं? येतो ना. ब्लॉक ठेवलं. हां, करू स्टार्ट. कसं काय ते तरी सांग. गोप्रो असं फेकून देणार तो आणि कसं फिरायचं. फक्त फिरायचं कॉल याच्यामध्ये आवाज थोडी येणार आहे. मागे हात पकड माझा. चल गोप्रो घेऊन. गोप्रो घेऊन नको रे, हातात ठेव असं. आपण आता टुवर्ड्स परत बीचच्या इथे चाललो नाश्ता करायला. आणि इथे आम्ही जिकडे थांबलो आहे तिकडून बीचवर जाईपर्यंत तर आम्ही आता जिकडे थांबलेलो तिकडून बीचपर्यंत जाईपर्यंत इथे बऱ्याच छोटे छोटे रिसॉर्ट्स आहेत, कॉटेजेस आहेत, रेस्टॉरंट आहेत खायला. तर त्यातलंच हे आहे ला कोस्टा रेस्टॉरंट. व्हेज अँड नॉनव्हेज आहे. तर तुम्ही कधी वर्सोलीला आलात, नियर बाय वर्सोली बीच, जर तुम्हाला कुठलं रिसॉर्ट आणि हॉटेल हवं असेल तिथे रिसॉर्ट वगैरे चांगल्या कमी दरामध्ये आहेत तुम्हाला. आता जे आम्ही रिसॉर्ट बुक केलं कल्पवृक्ष, त्याचं काहीतरी आम्ही 4000 पे केलेत. आम्ही 5 जण आहे. फक्त राहायचा खर्च त्याच्यामध्ये आणि गाडीला पार्किंग होती, आम्हाला आहे गाडीला पार्किंग. त्यामुळे आम्हाला गाडी पार्क करायला का असं डाऊट नाही वाटलं, इश्यू नाही आला. आपण आता चाललो आहे बीचच्या इथे. इकडे खाऊगल्ली आहे बीचच्या इथे. तुम्ही बघू शकता ना, इकडे तुम्हाला खायच्या बद्दल असं काय कुठे कंप्लेंट नाही ना. इथे सगळीकडे तुम्हाला काही ना काहीतरी खायला मिळेल. काल काय खाल्लं आपण? व्हेज थाली खाल्ली का? तर आम्ही शनिवारी काल आलो आहे आणि काल आम्हाला काय, मी खायला आहे, मी शनिवारी खातो. मी असं वार बघत नाही बाहेर कुठे आलं. पण मला तू व्हेज थाली खाल्ली का? अलिबागला येऊन सुद्धा मला नॉनव्हेज. नेक्स्ट टाइम येऊ ना आपण, तेव्हा संडे आणि संडे मंडे करू. मी तुला संडेला खायला मिळेल. नोटेड. तर आता इथे आम्ही काल जिकडे जेवलो तिकडे चाललोय. काय मेन्यू आहे? काहीतरी ती खाऊया. स्वतःची नावं चल सांग. या बसूया. काय मेन्यू बाय? ती गुड्ड्या, त्यांनी काहीतरी वेगळं सांगितलं. गुड्ड्या स्वतःची नावं सांगते. ते इथे ऑर्डरचं चालू आहे आता आमचं. मिसळ पाव आहे, ऑमलेट पाव आहे, भुर्जी पाव आहे, पोहा आहे आणि मॅगी आहे. अच्छा, काय घेणार आहे लवकर सांगा आता. एक मॅगी, मसालावाली मॅगी, 2 मॅगी आणि 3 पोहा. 2 मॅगी 3 पोहा. बाय. तरी टाकून हवे का तुम्हाला मिसळची? मॅगी मला मेदूवडा नाही तर डोसा पाहिजे. ए मिसळची तरी टाकून हवे का? 5 चहा. ती व्हाईट चटणी असेल ना ती चालेल. ठीक आता बोलली असते. बायची बोलली ना मेदूवडा हवा तिला त्यातली. 5 चहा. नाही तर मॅगी तर तू खातेस ना. मी पोहा तरी टाकून पोहे तर आम्ही सकाळी पण बनवतो, ते तुला खावत नसतात. तर आता पोहे खायचे. आमच्याकडे मॅगी खाणारा आणखी एक मेंबर ॲड झालेला आहे फ्रॉम पोलादपूर. हा घे ना बाळा, घे आणि तरी टाकून घे. काय नाही होत, घे तू घे. जा जा घे जा.
सांगितलं तरी त्यातलं चालतंय असं काय करणार, माझा फोन काल भिजलाय पाण्यामध्ये. A few minutes later. मस्त आहे की ही लोक कालपासून मॅगी काय खातात. खूप भारी मॅगी आहे, खरंच खूप भारी आहे. पोहे नसताना मागवले, मी मॅगीच मागवले असते. तर आपण जे ऑर्डर केले ते पोहे आलेले आहेत आपले. बाय आमची पोहे खाते आणि ते ॲज युजल 2 मॅगीचे मेंबर, एकाने मॅगी संपवली आणि पोहे विथ तरी चालू केलेलं आहे. आणि इथे पोहे आणि चहा चालू आहे कार्यक्रम. आणि आमचं ॲज युजल पोहे आणि कॉफी. नाही 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 नको नको, आम्हाला तर लगेच निघायचं पण आहे. तर आता आपण परत निघालो परतीच्या प्रवासाला. बीचवर आपण थोडे फोटो काढले, रील काढल्यात. आज काय जास्त खेळायला भेटलं नाही आपल्याला. काल खेळलोय, जेवढी काय मजा मस्ती करून घेतली ती काल आपण करून घेतली. आणि बीचवर थोडीशी खरेदी केली आपण. खरेदीमध्ये आम्ही एक छोटीशी जूट बॅग घेतली. श्रेया बॅग दाखव. आम्ही ॲक्च्युली दोघांनी बॅग घेतल्यात. दाखव श्रेया बॅग. आणि साहिलसाठी पण खास प्रतीक्षाने बॅग घेतलेली आहे. बाकी बार्गेनिंगच्या बाबतीमध्ये ना बायकांचा हात कोणी धरू शकणार नाही. हे जर मी आणि साहिल असतो तर आम्ही ते ज्या प्राइसला देत आहेत त्या प्राइसला घेऊन आलो असतो. मी अजून कमी करायला पाहिजे. हा, बार्गेनिंगच्या बाबतीमध्ये आज कुठेतरी श्रेया कमी पडली आहे. पण ठीक आहे, होतं असं कधीतरी. सगळे दिवस सारखे नसतात. नेक्स्ट टाइम येऊ काहीतरी चांगलं बार्गेनिंग करेल ती, बरोबर ना. चला मग आता काय बॅग पॅक केलेल्या आहेत आपल्या सगळ्या. आता फक्त बॅग गाडीत टाकायच्या आहेत आणि निघायचं आहे. तर बाबा महाराजा वाजले 12:15 आणि आपण टार्गेट ठेवलंय की आपल्याला 2-2:30 पर्यंत पोहोचायचं ठाण्याला. 2.5 तास मॅप मॅप तरी दाखवतोय की आपल्याला एस्टिमेटेड जो टाइम आहे तो 2:30चा आहे, 2:37चा. बट आपल्याला कुठेतरी 2 पर्यंत पोहोचायचं आहे. साहिललाही बाहेर जायचं आहे आणि आम्हालाही बाहेर जायचं आहे. पोहोचणार आहे 2 पर्यंत. उडून न्यायची का आता रोड आपले चांगले तसं मुंबई गोवा बनवलाय. बघू आता कसं ट्रॅफिक वगैरे नाही लागलं तर चांगली गोष्ट आहे. खरं सांगायचं तर मी माझ्या बाईकला खूप मेजर मिस करतोय. लास्ट टाइम बाईक राईडला आलेलो तेव्हा आम्ही याच टायमिंगला कुठेतरी निघालेलो आणि ट्रॅफिक मधून सुख करत आम्ही चाललेलो. बघू आता परत अलिबागचा जर प्लॅन असेल तर त्यावेळी मी माझ्या बाईकला काढेल. ठीक आहे, दुसरीकडे जाऊया ना आपण. अलिबाग नको, कुठेतरी दुसरीकडे. लोणावळा आहे, महाबळेश्वर आहे, नाशिक आहे, इगतपुरी आहे. मला महाबळेश्वरला जायचं एकदा. नाशिकला जाऊया, महाबळेश्वरला पण जाऊ. येस, ऍक्च्युली त्याशिवाय आता नेक्स्ट ट्रिपचं चालू आहे की गणपतीपुळेला जायचं आहे. पण बघू तो प्लॅन किती सक्सेसफुल होतोय. हा प्लॅन पण होईल. बाप्पाकडे प्रार्थना करा की हा प्लॅन सक्सेसफुल होईल गणपतीपुळ्याचा पण, जसा हा अलिबागचा झाला. पण एमडी मी एवढंच सांगेल, त्यावेळी आधीच ऍडव्हान्स मध्ये सुट्ट्या टाकून ठेवा. यावेळी तुम्हाला खूप मेजर मिस केलंय, खास करून कोणता गेम खेळताना, व्यापार खेळताना. गोव्याला मी काही जाऊ शकत नाही कारण का गोवा ह्याने घेतलाय, विकत घेतलेलं साहिलने. मला भाडं देऊन मग आमच्या भाडेकरू खूप दमले आणि मुक्काम केलेला. नाही